ओय खबरदार, तू पुढे कोणी आलं तर मला नावाचं वावर काढता का? तुम्हाला काढणे मला समजत नाही का कायदा? मला बी समजते. तुम्ही जबरदस्तीनं माया नावाचं वावर काढून घेऊ शकत नाही. चला निघा माया घरातून. पहिले या मनोरल्या गावातून काढा. हा गावात आला यानं सारं माझ्या घराचा सत्यानाश केला. याले पहिले गावातून काढा. हो बापू, मला काही गरज नाही आहे अति याची. मी तर तुमच्या हुंबड्यावर पाय देत नाही, पण माझी बहीण आणि माझी भाची आहे म्हणून येतो तरी मी. असा कसा वावर देत नाही हा पाय तुझ्याले. बांधू का धरू का शांताराम भाऊ धरू का याले? जबरदस्ती चालूच नसते बाबू. मग तर ती रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन या डांगडो करायला भेटणार नाही. का गंगाराम भाऊ, तुम्हाला काय वाटते? नाही बरोबर आहे जागरू. शांताराम भाऊचं बरोबर आहे बाबू. असं असते. हे जबरदस्तीने चालत नसते ना. आता आपल्याला काय इथलं हे आहे का? आपण त्या पुरीसाठी करून राहिलो, पण ती जबरदस्ती चालत नसते बाबू. नसतं तर आपल्याच अंगावर येईन काही. या दारुड्याचं काय खरं असते काय? शांततेनं घे, शांततेनं. मामाजी, तुम्ही म्हणा ना काहीतरी. म्हणा त्याला सांगा ना, चला ना म्हणावा. अरे बाबा, आम्हाला काय जबरदस्तीने वावर घेण्यात गेलाय मोठेपणा आहे का? म्हणा ना तुम्ही, तुमचं ऐकतील ना ते, म्हणा. अरे बाबू मनोहर, मला तर त्याचं तोंड बी नाही पहा वाटत रे. पण काय करू? स्वतःच आहे काय म्हणता येते. वापस केलं मी मागच्या जन्मात काहीतरी, म्हणून हे जन्माले आलं. नाही ना, तुमचं ऐकतील ना मामाजी ते. म्हणा ना, प्रेमानं म्हणा. अय मुरली, जास्त ठाकून राहिला का? तुले लोक सांगून राहिले का येतो आहेस भल्याच असेल ना? तुला बापाव ना मी सांगून राहिलो. चल मी येतो का सांग. दे माझ्या नातीच्या नावावर वावर करून देते. तो आलं नाही आहे ते, मला आहे ते. म्या घेतलं तर चाल दे. चुकी केली म्या तो नावावर दिलेल्या का? बुडायला लय कळवळा येऊन राहिला का नातीचा आणि सुनीचा? चला निघा, जा घेऊन जा. नातीला घेऊन जा, सुनीला घेऊन जा. अति गरज नाही कोणाची. पठ्ठ्या एकटा राहते, अजून 4 एकर वावर आहे म्हटलं. राजासारखा जगीन. चला निघा. माल्यावर काळी उजरायच्या पहिले स्वतःले तर सांभाळा. स्वतःला सांभाळायला 2 लोक पाहिजेत ना. जा घरी जा. अरे निर्लज्जा, लाज वाटू दे ना जराशी. मी म्हातारा झालो म्हणून तरी लोक मला सांभाळायले आहेत. तू तर का तरुणपणातच म्हातारा झाला ना. सारं शरीर खोकलं करून ठेवलं न त्या दारूपायी. अन हे काडी मी पहिले उजारा लागत होती रे. लय उशीर झाला काडी उजाऱ्यावर तोल्या. रट्टे मारा लागत होते तुला चांगले काळीनं, तर आज हा दिवस पाहायला भेटला नसता. हेच चुकी करतात मायबाप. लेकरू पहिल्यांदा चुकते ना, तेव्हाच त्याला काडीनं काढा लागते. म्हणजे डबल मग अशी वेळ येत नाही. पण आपण तर पोरग झालं की तर असं वाटते की कायच आपल्या गंगेत घोळे ना आले. पोरग झालं म्हणजे त्याला डोक्यावरच भागवतात. त्याच्या छोट्या मोठ्या चुका अशा पोटातच घालतात. आणि मग हे असे दिवस पाहायला भेटतात. मी तर म्हणतो बरं झालं तू ही माहिती चालली गेली. ते आज हे पाहूनच ती शकली. लय भाग्यवान होती ते चालली गेली. मी राहिलो मागे तो आले अशी डंगरे पायाले. देवा परमेश्वरा, उचल रे बाबा, उचल आता. काही नाही राहिलं ते आता. मामाजी, चला जाऊ द्या, काही त्रास करून घेऊ नका तुम्ही स्वतःला. चला, जे अशी माय नशिबात ते होईल. चला, मी तुम्हाला घराला घेऊन सोडतो. चला जाऊ द्या. आई तू कुठे चालली? कुठे नाही बाई, मी आबाजीला घराला सोडून येतो. तू उभी राह, थांब, येतो मी पटकन. बापा शांताराम भाऊ, गंगाराम भाऊ, झाबरू, तू अतलोक आला. लय उपकार झाले बापा तुमचे. पण काय हा माणूस ऐकत नाही. जाऊ द्या, तुमचा काही अपमान करून घेऊ नका तुम्ही. हा माणूस काही म्हटलं असेल, तुम्हाला बोलला असेल तर मीच माफी मागतो. मोठी माणसं बापा आले आमच्या घरा लोक, माफ करता बापा. काही बोलला असेल हा माणूस तर. अरे नाही सुनबाई, त्यात कायचा मान अपमान. आता तो स्वतःच्या बापाचाच मान नाही ठेवत तर तो आमचा काय मान ठेवीन. आणि आम्ही अपेक्षा तरी करावं का त्याच्या जोडून की तो आमचा काही मान ठेवीन. त्याला एवढा म्हातारा बापाची नाही कदरले, त्याले लहान पोरीची नाही कदर, आणि त्याला आम्हाला गावातल्या लोकांची त्याला कदर राहणार आहे का? जाऊ द्या, आमचा एवढाच होता बा की असं वाटलं की तुमचा एकदाचा प्रश्न मिटून टाका. पण ते काही आता हा माणूस मेळ येऊ देत नाही असं तो वाटून राहिला आता. का रे बा मनोहर,
हो आता ते तर लक्षात आलंच माया. आता हा एवढा माणसाचं नाही ऐकून राहिला हा माणूस, आणि मला ऐकीन काय? आणि मी तर नात्यानं लहान पडलो, साया भावसासरा असतो तर सांगितलं असतं त्याला जरासं. आता आपलं नातंही लहान झालं. काय करता आता? ह्या बा मामाजी, मी आता शेवटचं एक सांगून देतो. मी घेऊन जातो बा मा बहीणलेन भाशीले, राहतीन तर ते धावतीन आणि खातीन. ने बापा, आता मी काय म्हणू? माया हातचं तर सबन चाललं गेलं रे. माया नावावर वावर असतं ते एका शब्दानं तुम्हाला म्हणायचं काम नसतं पडलं. मी पहिलेच माझ्या नातीच्या नावानं केलं असतं आणि धावलं असते आणि खाल्ले असते. आता मालच तर काहीच नाही, हाती ती काही नाही बापा. त्या निराधाराचा महिना येते, ते बी मला पोरगू घेऊन जाते. आता ते मी सांगू शकत नाही अपमानाच्या गोष्टी गावातल्या लोकांच्या समोर. काय करू? मला तर काही समजून नाही राहिलं बापा. मला तर वाटते सध्याही देवानं मला उचललं तो लय भाग्य लागीन मले. पण माया काही पाप अशी ना बापा, म्हणून हे सारं पाया लागू राहिलं मले. बाई बस झाला आता. आता चाल चल पिंकीन तू दोघी दोघी चला. आता वापस नाही यायचं काय? एक शब्द लक्षात ठेवतो, वापस यायचं नाही. चला भरा कपडे, भरा तुमचे काय आहेत ते, आणि चला. अरे जाय रे, जाय घेऊन. बल्ला गेला 100 वाला. मला माहित नाही का तू इथं खायची सोय नाही का? मोठं नेलं होतं ना मागे, आणि मग दिलं लावून. तो आला तर ती मेळ असता तर त्या दिलाच नसतं माझ्या संग द्यायला पाठवून. ने 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 कित्येक दिवस वागवत होतो, वागव दाखव. नाही मला गरज नाही कोणाची. एकदा आलो तुम्ही घ्यायले कान उकळू नाही का म्हटलं. आता डबल येणार नाही. स्वतःच्या पायानं चालले तर स्वतःच्या पायानं वापस यायला लागेल. आपण येणार नाही आता, लक्षात ठेवा. चला निघा अजून समजा सभा. बनर जाय बाबू घेऊन जाय. आता बहिणीला घेऊन जाय, भाचीला घेऊन जाय. आता मी येणार नाही भाऊ डबल. मला लय तोंडावर पाडलं या माणसानं. मी आलतो का, मला वाटलं जाऊ दे सुधारलं. आलो मी मोठ्या मनानं, पण यानं लय मला अपमान केला ना. मला शब्दाचा मान नाही ठेवला यानं मला. मी लका तुझ्या बाबाले तुले सांगितलं की नाही बन सुधारी ना सुधरी. आता मला लय खराब वाटून राहिलं, पण मी काही करू शकत नाही. जायकडे आता तू घेऊन जायचं बहिणीला भाषेले. नाही शांताराम भाऊ, आम्ही जात नाही, यातीच राहतो. काही फायदा नाही ना. तुमचं तिथं आता तुनात या, तुमचं तिथं आता तुनात या. आता शाळा उघडती ना, महिनाभरान शाळा उघडतात जून मध्ये. त्या पोरीचं नाव नाही कर टाकलं लागेल का? हा अतिच राहतो बाबू म्हण, तुला समजत नाही. अतिच राहतो आम्ही. बाई मला सगळं समजते, तू फक्त चाल. आता तू काहीच नाही बोलणार आहेस. तू बोलली काही म्हटले तर मी तुला ऐकतच नाहीये. तू चाल, तू चालून राहिली म्हणजे चालून राहिली बस. मामाजीच्या समोर सांगितलं ना मी. आता डबल तू या गावात वापस येशील नाहीस. या पिंकीच्या शिक्षणाचं नुकसान मी करत नाही. अति हा माणूस काही तिला शिकवत नाही ना, तिला काही चांगले संस्कार पडणार नाहीत. हे रोजचं असं भांडण टंटेन कल्लाण हल्ला यानं लेकराईवर परिणाम होत असतात. ती पोरगी शाळेत हुशार आहे, तिला शिकू दे. हा तर ते नाव टाकतो मी. चाल माझ्या लेकरा त्या शाळेत नाव टाकून देतो तिचं, तर ते शिकीन आणि तर ती राहतो मी दोघी मायले. नाही रे बाबा, तू इले घेऊन जाय. जा इले घेऊन. इले ठेव त्याला घरी, शाळेत टाक, शाळा शिकव. मी राहतो बाबा अतिच, तुला समजत नाही. अतिच राहतो मी. इले घेऊन जाय, हिचं नको नुकसान करू. आई मी तुला सोडून जात नाही. बाई पिंकी तू शाळेत आहेस की नाही, मामाच्या घरी जाय तर ती शाळेत शिक. मी होती, मी येत जाईन ना. मी येत जाईन ना, महिन्यातून तुला भेटायला येत जाईन. तुला शाळेत सुट्ट्या असल्या की तू बी येत जाय. मामा तुला नाव चांगला शाळेत टाकते. तू शाळा शिकत ती आपल्या दादाई संग जगण्या संग शाळेत जात जाय. आजीच्या सोबत राहा बाई. शाळेला लेकरासारखं राहा. आई आपण दोघे जाऊ ना. आई तूही चाल ना. आई मला त्याची एकटीला गमणार नाही. नाही आई आपण दोघे बी जाऊ ना. मी तुला सोडून जात नाही आई. अतिच राहतो मी बी. या शाळेत शिकतो नाही, मी अभ्यास करीन ना. अतिच राहू दे नाही मले. नाही तर तू चाल. मलाही गमणार नाही व पिंके. मला जीवनात आलंच काय माय तुला सोडून. त्यासाठीच तर जगून राहिली माय मी. तू गेली तर मला काही गमणार नाही. पण तेच भलाई आहे, तू चालली जाय, तू शिक. माय नशिबात हाय ते हाय, पण त्याला नशीब साजरं झालं पाहिजे. शायनी आहेस की नाही तू. मग नाही मामा मी नाही येत एकटी. तू आयली घे मामा, नाही तर मी एकटी येत नाही मामा. नाही हो सुनबाई, ती कुसक पोरगी कशी राहीन तुला सोडून. जशी मोठी असती तर काही वाटलं नसतं. लय लहान आहे हो सुनबाई. ते एकटीला कसं पाठवतो. आता मी सांगतो ना बापा तुले, तूही चालली जाय.
चालले जा आतून. राहू दे याले एकट्याले पडू दे लेखाले, याच्या नांदीच नका लागू, सोडून द्या याले. मामाजी मी चालली गेली की तुमच्या भाकरची किती पंचायत पडते आ मला समजत नाही का ते काही नाही होत राहते ते शायनी आहे ते जाते ते मामा संग मी नाही जात आबाजी तुम्ही आईला सांगा ना मी एकटी नाही जात तर ती मला एकटीला काहीच गमत नाही आबाजी आबाजी मी आधीच अभ्यास करतो ना आबाजी खरंच अभ्यास करतो ना मी आधीच शिकतो ना आबाजी मी काहीच मागत नाही ना आबाजी घेऊन मी कुल्फी मागत नाही चॉकलेट मागत नाही आबाजी मी नवीन पुस्तकही मागत नाही जुन्या पुस्तकातच अभ्यास करतो ना आबाजी मी किसण्याचेच पुस्तकं घेत जाईन ना आबाजी आणि त्याचाच अभ्यास करत जाईन ना मला फक्त अतीच राहू दे ना आई राहू दे ना अतीच मले का तुला पाठा वाटते का माय पण माझी मजबुरी आहे ना समज ना तू तरी माझी मजबुरी मला तुला सोडा वाटत राहिलं का